गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार, मी नितीन मोरे, मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आपल्या स्टार प्रवाहच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय आणि त्याच निमित्ताने दोन सुंदर कलाकार माझ्यासोबत आहेत, गिरिजा आणि मंद्रमा. कशा आहात तुम्ही दोघे? खूप छान. मस्त. गिरिजा, खरंच खूप गोड दिसतेस. काय सांगशील सगळ्या आठवड्याबद्दल? थँक्स अ लॉट. मी सगळ्यांनीच मला एक सिम्पल लुकमध्ये बघितलंय गौरी म्हणून, तर माझा एक प्रयत्न होता की आपण थोडं काहीतरी वेगळं ट्राय करूयात. मागच्या वर्षी मी नऊवारी नेसली होती, आपली जी ऑथेंटिक पारंपरिक असते ती, तर म्हटलं आपण थोडं ट्विस्ट आणायला बघूया त्याच्यात. तर नऊवारी आहेच, म्हणजे तो मी पॅटर्न द्यायचा प्रयत्न केला आहे, पण त्याच्यामध्ये ट्विस्ट म्हणजे असं मी थोडी पॅन्ट असं इंडो वेस्टर्न मी करायचा प्रयत्न केला आहे आणि कदाचित चांगलं झालं असं. खरंच खूप गोड दिसतेस. आपण बाप्पांच्या गप्पांना सुरुवात करूया. लोकलग बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले आहेत, त्याच्या आधीची खूप एक्साइटमेंट असते, त्याचा मखर बनवणं असतं, सगळं काय असतं. काय सांगाल त्या सगळ्या एक्साइटमेंटबद्दल? तुम्ही कशी ती एक्साइटमेंट एन्जॉय करता? एक्साइटमेंट दरवर्षी असते की आता वेगळं काय, पण माझा गणपती गोव्याला असतो आणि तो 1.5 दिवसाचा असतो. पण त्याच्या आधी शाळेत असताना असेल, नंतर कॉलेज, मग काम सुरू झालं, तर त्याच्यामुळे तयारीसाठी कधीच जाता नाही आलं, त्याची खंत आहे. पण ते कुठेतरी फोटोज ग्रुपवरती येत असतात की अशी तयारी चालू आहे, हे झालंय ते झालंय, तर एक्साइटमेंट असते. त्याच्यामुळे आपण कधी तिथे पोहोचतोय आणि थोडाफार काहीतरी मदत होते असं होतं, पण फार काही मदत नाही करतायत आणि मग 1.5 दिवसाचा गणपती झाला की निघायची वेळ येते. सो बाप्पालाही जाऊ देऊ नये असं वाटतं आणि स्वतःही तिथनं हलू नये असं वाटतं, कारण त्यानिमित्ताने सगळे एकत्र येतात, कुटुंब एकमेकांना भेटतात, गप्पा गोष्टी होतात, मजा असते. तर तेव्हा निघताना जरा असं होतं की यार लगेचच का जातोय? म्हणजे संपलं असं होतं. मला तू काय सांगशील, तुझी कशी एक्साइटमेंट असते, काय सगळं असतं माहोल? माझ्याही घरी गणपती असतो आणि दरवर्षी गणपती आहे, बाप्पा घरी येतात आणि गणेशोत्सवाचा मेन पर्पज असते की आपली एकमेकांशी भेट होते. वर्षभर जी लोक आपल्याला भेटत नाहीत, नातेवाईक भेटत नाहीत, त्या सगळ्यांशी भेट होते आणि या गणेशोत्सवामुळेच आज संपूर्ण स्टार प्रवाह परिवार एकत्र आला आहे. आमचं हे जे कुटुंब आम्ही एकत्र आलो आहे. आम्ही आपापल्या मालिकेच्या शूटिंगमध्ये बिझी असतो, सो आज बाप्पामुळे आम्ही एकत्र इथे जमलो आहे, मजा मस्ती करतो आहे आणि आमची ही मजा मस्ती लोकांनाही आवडेल ही अपेक्षा आहे. आणि खूप छान छान परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आरती घराघरातली ही या वर्षाची थीम आहे. तर सगळ्याच गणपतीच्या ज्या आरत्या आपण ऐकत आलो आहे, गात आलो आहे, कॅसेट CDवर वगैरे आपण लहानपणी सगळ्या त्या लावत आलेलो, तर त्याच आरत्यांवर आज आम्ही डान्स केला आहे, परफॉर्म केला आहे. सो खूप एक्सायटेड आहोत परफॉर्मन्सेससाठी आणि आय होप लोकांना आमची मेहनत आवडेल. बरं, तुमच्या दोघांना प्रश्न विचारायला आवडेल की असं असतं ना की भले आपण बाप्पाच्या म्हणजे जेव्हा गणपती बाप्पाला घरी येतो तेव्हा आपल्याला काही कारणामुळे त्याला जावं भेटत नाही, आपल्याला तिकडे जायला मिळत नाही, पण अशी एक आठवण असते बाप्पाची जी आपल्यासोबत शेवटपर्यंत असते. ती आठवली की आपल्याला वाटते की बाप्पा माझ्यासोबत आहे. अशी एखादी आठवण? बाप्पाची पॉझिटिव्हिटी. क्या बात. जेव्हा आपल्याकडे एक प्रॉब्लेम येतो, आयुष्यात काही ना काहीतरी वाईट घडतं, चढ उतार असतात, तर बाप्पा असतो. आपण आपल्या घरातल्या बाप्पाकडे बघितलं तरी ती पॉझिटिव्हिटी मिळते. सो जी आत्ता बाप्पाच्या आगमनाच्या वेळेला असते ती तो जाताना आपल्याला देऊन जातो की आपण पुढे काही काम करेल तर ती तिकडे आपण वापरू शकतो. आपल्याला एनर्जी देतो तो की पुढे आपण छान आयुष्य, बाप्पा पुढच्या वर्षी येईपर्यंत ती एनर्जी आपल्याला देऊन जातो. तर मला वाटतं की बाप्पाकडे बघितल्यानंतर ती पॉझिटिव्हिटी मिळते की प्रॉब्लेम्स, संकट जरी आली तरी आयुष्य आहे, एकच आयुष्य आहे, छान हसत खेळत सुखात ते जगलं पाहिजे, एक क्षण जगला पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे. ही पॉझिटिव्हिटी मला बाप्पाकडनं मिळते. क्या बात आहे. म्हणजे तू काय सांगशील बाप्पा विषयीची एखादी अशी आठवण जी अजूनपर्यंत तुझ्या लक्षात आहे? गणेशोत्सवाची एक आठवण सांगायची झाली तर लहानपणापासूनच सार्वजनिक गणेशोत्सवांना मी मुंबईचा असल्यामुळे आपल्याकडे एवढे मंडळ आहेत आणि सगळेच खूप छान छान गणेशोत्सव साजरा करतात. तर त्यावेळी लहानपणी बऱ्याच गणेशोत्सवांना आणि मंडळांना भेट दिलेल्या आहेत मी आणि ती मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर जाण्याची एक एक्साइटमेंट असायची. आणि बाप्पाबद्दल सांगायचं तर कायच म्हणू की एक प्रसन्न वाटतं बाप्पाकडे बघितल्यावर. आणि एखादी अशी स्पेसिफिक आठवण नाही, कारण की बाप्पा हा रोजच आपल्यासोबत असतो आणि प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असतो. घरातून निघताना बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आपण निघतो आणि चांगलं काम करण्याचं बळ देतो. आपलं जसं लाईक शी सेड ही एक पॉझिटिव्हिटी मिळते आणि बाप्पाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत आपल्या सगळ्यांच्या, म्हणूनच आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहे आणि म्हणूनच मी एवढी मेहनत करून प्रेक्षकांसमोर येऊ शकलो आहे. सो हेच मागेन बाप्पाकडे की सगळ्यांच्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे भरपूर क्षण येऊ देत आणि सगळे निरोगी राहू देत.
बरं आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. बाप्पाला जर थँक्यू बोलायचं असेल तर ते काय असेल आणि बाप्पाला सॉरी बोलायचं बाबा सॉरी यार चुकलं ही गोष्ट झाली तर ते काय असेल? बाप्पाला थँक्यू मी याच्यासाठी बोलेल की इतक्या छान आईच्या पोटी माझा जन्म झाला आणि इतके चांगले आई वडील मला माझ्या आयुष्यात आहे याच्याबद्दल थँक्यू. कारण मी आता इथे जी आहे ती त्यांच्यामुळेच त्यांच्या सपोर्टमुळेच आहे, नाहीतर मी इथे नसतेच. तर थँक्यू बाप्पा. हे काय म्हणता येईल की खूप मग बाकी काही नाही आहे नसलं तरी चालेल, पण इतके छान गोड आई बाबा आहेत. तर थँक्यू त्याच्यासाठी. आणि सॉरी मी आतापर्यंत काही चुकले असेल किंवा चुकीचे निर्णय घेतले असतील, पण ते आई बाबांच्याच रूपाने तू मला ते बरोबर करण्याची किंवा बरोबर मार्ग दाखवलाच दरवेळेला, तर त्याच्यासाठी सुद्धा थँक्यू. पण सॉरी याच्यासाठी की मी कधी चुकीचं काही वागले असेल किंवा असं झालं की आपण चूक चूक झाली, कोणाला हर्ट केलं असेल, दुखावलं असेल बोलण्यातनं वागण्यातनं. मंदारला कधी बोलले असेल काय यार, लवकर लवकर कर ना, किती वेळ लागतोय नाही असं कधीच नाही. तर त्याच्यासाठी सॉरी आणि मी ते बदल घडवण्याचे प्रयत्न करते. मंदार तू काय सांगशील? मी चुकीपासून सुरुवात करेन. माझ्याकडून नकळत काही चूक झाली असेल, कोणाबद्दल काही बोलणं किंवा कोणाबद्दल कधी मी दुसऱ्या कोणाचा तसा विचार करतच नाही, दुसऱ्या कोणाचं काही वाईट व्हावं किंवा काय व्हावं. मी माझ्यातच मग्न असतो आणि माझ्या कामात मग्न असतो. त्यामुळे मी दुसऱ्या कोणाबद्दल विचारच करत नाही. त्यामुळे चुकीचा काय चांगला काय मी विचारच करत नाही. आणि कुठे ना कुठे ते बरोबर आहे की आपल्या आयुष्यात जरा शांतता असते त्यामुळे. आणि थँक्यू याबद्दल की स्टार प्रवाहामुळे आणि या मालिकेमुळे मी लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचलो आहे आणि सगळ्या प्रेक्षकांचं प्रेम मिळतं आहे आम्हाला. तर त्याबद्दल बाप्पाचे खूप खूप आभार. आणि हे प्रेम असंच लोकांचं मिळत राहू देत हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. खरंच आपण खूप भारी वाटत तुमच्यासोबत गप्पा मारताना.